जोपर्यंत मार्केटमध्ये नवीन बटाटा मिळतो तोपर्यंत बटाट्याचे अनेक पदार्थ रेसिपी बनवल्या जात असतात. त्यामध्येच आज आपण एक खास सगळ्यांना आवडणारी आणि बनवायला एकदम सोपी पण अगदी आपण कॅफेमध्ये खायला गेलो की एकदम महागडी मिळणारी रेसिपी आज आपण इथे बनवतोय, जी मुलांच्या आवडीची सगळ्यात जास्त असते. तर आज आपण बनवतोय एकदम कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज. कसे बनवायचे ते. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे ताजे तर घ्यायचेच, पण बटाटे असे मोठे आणि जरासं असे लमकोळे जे असतात ते घ्यायचे. आणि करायच्या अगोदर तासभर तरी बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे. थंड पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे बटाट्याला एक चांगला कडकपणा येतो. त्यानंतर ना बटाट्याची साल काढून घ्या. साल काढली की बटाटा लगेच पाण्यामध्ये घाला, म्हणजे लाल पडत नाही आणि जो टार्स असतो बटाट्यावरचा तो निघतो. बटाटे धुवून घ्यायचे आणि एका बटाट्याच्या 3च चकल्या आपल्याला इथे बनवून घ्यायचे, म्हणजे 3च काप आपल्याला बनवायचे. जवळजवळ आपला बोटाचं जाडीचं प्रमाण जेवढं असतं किंवा एक पेरा किंवा अर्धा इंच जाडीचे आपल्याला इथे काप करून घ्यायचा आहे. आणि एका बटाट्याचे फक्त 3च काप करायचे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ना अर्धा इंचीची जाड अशी लांब आपल्याला कापून घ्यायचे फ्रेंच फ्राईज. या पद्धतीने आपल्याला हे कापून घेतलं की लगेच पाण्यामध्ये घालायचं. आता इथे आपण कापून तर घेतलेले, पाण्यामध्ये घातल्याच्या नंतर ना आपल्याला परत एकदा 3-4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं, जोपर्यंत पाणी एकदम निव्वळ दिसत नाही तोपर्यंत. नंतर ना एक कपडा घ्यायचा, पाणी निथळून त्या कपड्यावरती हे फ्रेंच फ्राईजचे जे काप आपण इथे बनवून घेतलेले ते असे पसरून ठेवायचे. एक साधारणतः तासभर तुम्ही इथे ठेवू शकता, किंवा तेवढासा वेळ तुमच्याकडे नसेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्याने प्रत्येक काप इथे पुसून कोरडा करून घ्यायचा. आता इथे बघू शकताय छान कोरडे झालेले, पाणी नाही आहे. थोडंसं परत एकदा कपड्याने आपल्याला असे डीप करून घ्यायचे, म्हणजे थोडेसे ओले असेल तर ते निघून जाईल. नंतर ना आपल्याला 2 चमचेभर याला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं. आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ लावा. तांदळाचं पीठ नसलं तरी मैद्याचं पीठ तर शक्यतो सर्वांच्या घरामध्ये असतात. 2 चमचे मैद्याचं पीठ लावून घ्या. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर हा ऑप्शन आहे, असेल तर 2 चमचे घालायचं. व्यवस्थित कापला चोळून घ्यायचं. तळून घेताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची इथे, हे तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. आता इथे आपण ना जरासा शिजून वाफवून घेतले नाही, आपण डीप फ्रीज करायला ठेवलेले नाही, आपण कॉटनच्या कपड्यावरती तास 2 तास असे सुकवायला ठेवलेले काहीच घेतले, वाफवले नाही, शिजवले नाही, एकदम पटकन इन्सर्ट करायला घेतो, म्हणजे झटपट करायला घेतो. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. अर्धवट जसं आपण उकळत्या पाण्यातून वाफवून घेतो ना, थोडंसं अर्धवट असं शिजवून, तसंच आपल्याला इथे अर्धवट तळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे एकदा नाही 2दा तळून घेणार आहे आपण. पण सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा आपण पहिली बॅच तळून घेणार आहे, तेव्हा मात्र आपल्याला हे अर्ध कच्चं, म्हणजे नॉर्मल असं शिजलेलं आहे, कच्चंही नाही जाणवलं पाहिजे आणि लई शिजले असं पण नाही जाणवलं, हलकंसं असं तळून घ्यायचं. आता इथे तळून झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता, त्याला असं एकदम पांढरट कलर आहे, पूर्ण तळलेलं नाही. आता हे लगेच तळून नाही घ्यायचं, दुसऱ्यांदा आपल्याला लगेच तळायचं नाही, हे पूर्ण गार होऊन द्यायचं. त्यासाठी थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा असं उघड्यावरती ठेवलं तरी चालेल. गार झाल्याच्या नंतर आपण हे परत एकदा डीप फ्राय करून घेणार आहे. इथे तेल मात्र हे तळताना चांगलं तापून घ्यायचं, कडकडीत, असं धूर निघेल असं एवढं नाही, पण चांगलं तापून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपल्याला हे फ्रेंच फ्राईज घालून घ्यायचे आणि छान असा कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे इथे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित तळलं जाते, तेलकट होत नाहीये, कुरकुरीतपणा लगेच जाणवतोय आणि छान असे कापचे आकार, जे जाडीचा प्रमाण ते आता इथे कमी झालेलं आहे. आवाजावरून तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत तळलं गेलं. वरनं चांगलं असं कुरकुरीत क्रेप्सी तळून घ्यायचं, आतमधनं असं थोडंसं नरम असतो बटाटा, पण वरनं चांगलं क्रेप्सी असं तळून घ्यायचं. नंतर त्याला थोडंसं मीठ लावा, तुम्ही थोडासा चाट मसाला घाला, तुम्हाला हवा असेल तर लाल तिखट थोडंसं घालून घेऊ शकता.
हाताने व्यवस्थित तळून घ्या, म्हणजे गरम असतानाच लावून घ्यायची पटकन, म्हणजे व्यवस्थित सगळा मसाला मीठ मसाला पाण्याचं तुम्हाला कळलं असेल की ती क्रेप्स असं झालेलं आणि छान झालेलं. कॅफेत गेलं ना की एक डिश खायला खूप महाग पडते. घरी मात्र अगदी तुम्ही 1 किलो किंवा अर्धा किलो बटाटे पूर्ण घरातले लोक हे खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण एकदम केपेसारखे क्रेप्स, फ्रेंच फ्राईज